आंबट चवीची आंबाड्याची भाजी चविष्ट तर असतेच, अनेक पोषक तत्वाने परिपूर्ण असते। नैवेद्यामध्ये आवर्जून आंबाड्याची भाजी केली जाते। प्रत्येक भागामध्ये ही भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे आंबाड्याची भाजी घेतली आहे। आंबाड्याच्या भाजीचं ते पानाला देठ असतं ते तोडून घ्यायचं आणि भाजी छान 2 पाण्याने धुवून घ्यायची। भाजी धुतल्यानंतर त्यावर बारीक बारीक माती असते ती निघून जाते। ही भाजी आमच्या शेतातली आहे। मी छान पानं तोडून आणले होते। 2 पाण्याने भाजी छान धुवून झाली आहे। पानं जर मोठे असतील तर 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे चिरून घ्यायचे आहे। भाजी आपली स्वच्छ धुवून झाली आहे। गॅसवर आता कढई ठेवली, 2 चमचे तेल टाकलं आहे। तेल छान गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं टाकायचं, ठेचलेला लसूण टाकायचा, 8 ते 9 पाकळ्यांचा लसूण छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर चिरलेला 1 कांदा टाकायचा। मी थोडासा जाडच ठेवला आहे, तुम्ही बारीकही कापू शकता। छान परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर मऊ होतो आणि छान परतल्या जातो। या भाजीला कांद्याने चव येते, खूप छान लागते। शक्यतो ही भाजी पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच मिळते। कांदा आपला छान गुलाबी भाजला आहे। त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, छान परतून घ्यायची आहे। छान परतली आहे। त्यामध्ये आंबाड्याची भाजी टाकायची। सुरुवातीला मी थोडी टाकली, खाली छान बसली की नंतर अजून आपण त्यामध्ये दुसरी भाजी टाकून घेऊया। अशी परतून घ्यायची, खालीवर करून घ्यायची, लगेचच ती खाली बसते। 1 मिनिटभर छान परतून घ्यायची। ह्या भाजीला तिचीच एक चव असते, त्यामुळे दुसरं साहित्य टाकायची अजिबात गरज नाहीये। भाजी छान खाली बसली आहे। उरलेली भाजी आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायची आहे। ती लगेचच मऊ होते, लगेचच शिजते। ही आंबाड्याची भाजी उपवास सोडण्यासाठी बनवली जाते। भाजी छान मिक्स झाली आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं। मीठ अंदाजाने टाका, आपण याआधी पण मीठ टाकलं होतं। छान मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं, 4 ते 5 मिनिट छान कमी गॅसवर शिजू द्यायची आहे। 4 ते 5 मिनिटानंतर चेक करूया। भाजी आपली छान झाली आहे। थोडंसं झाकण ठेवायचं 1 मिनिटभर। लसूण आणि लाल मिरचीचा तडका होतो याने खूप छान चव येते। भाजी आपली छान तयार झाली। ही भाजी महालक्ष्मीच्या वेळेस, गौरी गणपतीच्या वेळेस नैवेद्यासाठी नक्की तयार केली जाते। तिची अशी आंबट चव खूप छान लागते। बाजरीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत खूप छान लागते। नक्की तयार करून बघा। या भाजीमध्ये बाजरीचा भरडा पण घालतात। थोडीशी बाजरी घ्यायची, 3-4 चमचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायची। जेव्हा आपण भाजी शिजवतो त्यावेळेस ती बाजरीचा भरडा टाकायचा आणि छान शिजून घ्यायची आहे। थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे भरडाही छान त्यामध्ये शिजतो। तर अशा पद्धतीने आंबाड्याची भाजी नक्की तयार करून बघा। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।